गुरुचरित्र पारायण चालू करण्या अगोदरची खास तयारी तुम्हाला माहीत आहे का? चला तर पुढे सांगते. पण त्या अगोदर ना आज पारच्या बाबाकडून बिलेटेड बर्थडे गिफ्ट भेटलं होतं. मोठी थार गाडी आणि बाकीच्या सगळ्या गाड्या घेऊन झाल्यानंतर आम्हाला ही छोटीशी स्पोर्ट कार हवी होती. ती आज त्याला फायनली भेटली. उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि सोबतच नागपंचमी. त्याच निमित्ताने मला श्री गुरुचरित्र पारायण लावायचे होते. मग त्या अगोदर आदल्या दिवशी ना मी सगळी तयारी करून घेतली. सगळ्यात पहिले ना देवघराचं स्वच्छ करून घेतलं होतं आणि आता श्रावण महिना म्हटल्यानंतर आपल्या बायकांचा शृंगार तर आलाच. एरवी कधी बांगड्या न घालणारी मी श्रावण महिन्यात नक्कीच हिरव्या बांगड्या घालत असते. जास्त नाही पण 3-3 का होईना पण मी घालत असते. पारायण मांडणीसाठी लागणारं सगळं सामान मी एका ठिकाणी काढून ठेवलं होतं. म्हणजे चौरंग, आसन, सोबतच वाती आणि आपला गुरुचरित्र ग्रंथ. त्यानंतर छान अशी संध्याकाळची पूजा केली. तोचपर्यंत ना पारचे बाबा छान असा आठवड्याभराचा बाजार घेऊन आले होते आणि त्यांनी त्या बाजारात ताजी ताजी मेथीची भाजी आणली होती. आता पारायण चालू करण्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणजे ना आदल्या दिवशी आपल्याला ना 4 श्वान म्हणजेच कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य द्यायला लागतो. आणि तो नैवेद्य आपण चपातीचा देत असतो. कारण दत्त महाराजांना ना श्वान म्हणजेच कुत्रे आणि गाय अत्यंत प्रिय होते. त्यासाठीच मी इथे छान अशी कोरडी मेथीची भाजी केली. 5 नैवेद्य भरले आणि त्यानंतर ना मी नैवेद्य देण्यासाठी गेले. एरवी आमच्या बिल्डिंगखाली खूप सारे कुत्रे असतात, पण आज मला एक पण दिसलं नाही. तर त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर मी ते नैवेद्य ठेवून दिलेत. या 7 दिवसांचा आध्यात्मिक प्रवास बघायला आपल्या चॅनलला फॉलो करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.